ज्योति का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना, हमारे ध्यान में आओ प्रभु, आंखों में बस जाओ, अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना, बहा दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर, हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना। समारंभी प्रसंगी या शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक जावेद सर, तसेच केंद्र प्रमुख केंद्र प्रभू वडवी सर आणि पाटील सर, तसेच माझे सहकारी वसावे सर, कपचे शिबिर प्रमुख म्हणून संदीप पाटील सर आणि माझे सहकारी म्हणून या ठिकाणी काम पाहणाऱ्या श्रीमती कल्पना गवळे मॅडम आणि मी स्वतः शिबिर प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे शिबिर प्रमुख या ठिकाणी कार्यरत राहणार आहे 7 दिवस। तसेच जिल्हा संघटक गाईड म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आजच्या या उद्घाटन प्रसंगी स्वागत करते। दिनांक 9 ते 15 या कालावधीमध्ये आपण या ठिकाणी कब मास्टर आणि फ्लॉक लीडर हे प्रशिक्षण घेणार आहोत आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात, आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करून आपण पुढचं म्हणजे नियोजन आपलं कसं आहे मी थोडक्यात सांगते। आपले नियोजन याप्रमाणे आहे की ज्यांची नोंदणी व्हायची आहे म्हणजे त्या आधी पण फ्लॅग आपण ओपनिंग फ्लॅगने करणार आहोत, जसं इथे आपण औपचारिक केलेलं आहे तसंच आपलं तिकडे फ्लॅग आहे, फ्लॅग हा एकत्र होणार। फ्लॅग झाल्यानंतर महिलांचं सेक्शन वेगळं होणार आहे आणि शिक्षक पुरुष। आमच्या शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रमशाळा डोंगसागाई या ठिकाणी आम्हाला अशा या प्रशिक्षणाची एक संधी मिळाली, आयोजनाची संधी मिळाली, त्याबद्दल मी वसावे सरांचा आभार व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। पुढील 7 दिवस तुम्ही आमच्या संकुलामध्ये येणार आहात, आमच्या शाळेचा एक घटक म्हणून तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। धन्यवाद। सद्बुद्धि देना भूलो गलतियाँ, तुम बिन कौन लेगा संभाल, हम हैं छोटे छोटे बाल, हमारी लेना तू संभाल। कोर विश्राम, कोर सावधान, ध्वजिलर चल दो। भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा। नीला रंग गगन सा विस्तृत भाव फैलाता, त्रिदल कमल नित 3 प्रतिज्ञाओं की याद दिलाता, और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा। भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा। पचमढी हे आपल्या सातपुड्यातल्या तोरणमाळ सारखं हिल स्टेशन आहे। आपल्याकडेही तोरणमाळाला प्रशिक्षण केंद्र आहे, पण दुर्दैवाने ते काळाच्या ओघात मागे पडलेलं आहे, त्याच्यात विकसन झालेलं नाही। पण आपल्यासारख्या या चळवळीमध्ये जेव्हा उभे राहतील आणि मोठी चळवळ उभी राहील जिल्ह्यामध्ये, तेव्हा त्या प्रशिक्षण केंद्राचं पण पुनरुज्जीवीकरण करता येईल आपल्याला। जसं भोरला एक प्रशिक्षण आहे केंद्र महाराष्ट्रातलं, हे आता सध्याचे 3 ते 4 प्रशिक्षण केंद्र शिल्लक राहिले। भोरला हे महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आहे, त्याच्यानंतर कोल्हापूरला सोनतळी, त्याच्यानंतर इन्स्पेक्शन होतं आणि इन्स्पेक्शन मध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं असतं त्यांना एक ध्वज दिला जातो आणि तो ध्वज त्याच्या तंबूवर लावला जातो। अशी छान प्रोसेस आहे सगळी। त्याच्यानंतर 9 वाजता एक्झॅक्टली 9 वाजता सेशन सुरू होतात तिथे। 9 ते 5 सेशन चालतात, मध्ये 1 तासाचा जेवणाचा ब्रेक असतो, आपण तोही कमी करू।
मी शेड्यूल सांगतोय फक्त हा. आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि यशस्वी ट्रेनिंग करायचं आहे. ज्यांना त्रास असेल कमरेचा त्यांनी नाही वाकलं तरी चालेल. कमर नीचे झुकी हुई, चेहरा सामने, सांस भरने और सांस भरते हुए अपनी गति से 12 बार करना है. अपनी गति के साथ होने के बाद हम उजवीकडे सगळ्यांनी उजवीकडे करायचं, हळू करायचं. ये व्यायाम अपनी गति से है. द्वितीय व्यायाम तीसरा तयार. या तयारच्या पोझिशन जे आहेत एवढे लक्षात ठेवलं की आपण सगळे व्यायाम जे आहेत ते करायचे. ठीक, त्याची प्रॅक्टिस तुम्ही घरी करा. प्रार्थना शुरू. हम है छोटे छोटे बाल, हमारी लेना तू संभाल. कदम कदम पर करे गलतियाँ, सद्बुद्धि देना भुला गलतियाँ. तुम बिन कौन लेगा संभाल. हम है छोटे छोटे बाल, हमारी लेना तू संभाल. कोर्स विश्राम. सावधान. अंदर की ओर, झंडे की ओर रुख. ध्वज लीडर चल दो. सैल्यूट. जैसे थे. झंडा गेट शुरू. भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा. झंडा ऊंचा सदा रहेगा. नीला रंग गगन सा विस्तृत भातृभाव फैलाता, त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता. और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढ़ेगा. ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा. भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा. अंदर की ओर रुख. कोर्स विश्राम. और सावधान और विश्राम. आराम से. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आले का सगळे? किती वाजता आले? तुमच्यात शिक्षक म्हणून मी कार्यरत आहे. अनेक गोष्टी, अनेक ट्रेनिंग आपल्याकडे येत असतात आणि त्या ट्रेनिंग आपल्याला करायच्या असतात आणि प्रत्येक ट्रेनिंगचा एक उद्देश असतो. भारत स्काउट आणि गाईड ही आपली नॅशनल लेवलची संस्था. काय नाव सांगितलं मी? भारत स्काउट आणि गाईड ही आपली नॅशनल लेवलची संस्था. या संस्थेअंतर्गत आपण त्या ठिकाणी काम करतो. राज्य संस्था आहे, जिल्हा संस्था आहे, आपल्या शाळा आहेत, हे सर्व त्या ठिकाणी काम करतात. कोणासाठी? विद्यार्थ्यांसाठी. स्काउट गाईड ही नुसती चळवळ नाहीये, आपल्या विद्यार्थ्यांना एक उत्तम संस्कार नागरिक कसं बनवता येईल याचा एक पाया आहे आणि तो पाया निर्माण करण्याचं काम जे कोणी केलं आहे ते म्हणजे लॉर्ड बेडर पॉल, ज्यांना आपल्या स्काउट गाईड चळवळीचे जनक म्हणतात.
ज्यांनी ही चळवळ सुरू केली आहे. कोणासाठी? मुलांसाठी. मी परत माझा हा शब्द आहे, मुलांसाठी. कोणासाठी ते सुरू केलेली आहे? मुलांसाठी. लॉर्ड बेडन पॉवेल हे मूळचे इंग्लंडचे. त्यांनी बराच काळ आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे. 1947 पूर्वी आपल्यावर कोणाचं राज्य होतं? इंग्रजांचं. ते स्वतः इंग्रज होते आणि इंग्रजांच्या सैन्यामध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांनी काम केलं आपल्या भारतामध्ये. पहिली त्यांची पोस्टिंग झाली होती लखनौला, आपल्या भारतात. आणि भारतात काम करत असताना त्यांनी भारतामध्ये अनेक गोष्टी शिकल्या. जवळजवळ त्यांच्या जीवनातल्या 35 ते 40% ज्या गोष्टी आहेत स्काउटिंग मधल्या, त्या त्यांनी सर्व भारतात शिकलेल्या आहेत. आणि त्यांचा तो अनुभव त्यांनी सर्वात एका पुस्तकात लिहून ठेवलेला आहे. स्काउटिंग फॉरवर्ड नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांच्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडल्या आणि ज्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये स्काउटिंग ही चळवळ सुरू करण्याचा उद्देश आला, ते सर्व अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहून ठेवलेले आहेत. आणि हे पुस्तक फक्त भारतात नव्हे तर अखंड जगामध्ये हे पुस्तक चालतं. या पुस्तकानुसारच त्या ठिकाणी स्काउटिंगची त्या ठिकाणी सुरुवात आहे. अनेक भाषांमध्ये आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या पुस्तकाची नोंद आहे. अख्ख्या जगात सर्वात जास्त विक्रीचं पुस्तक आहे आणि ते जगातल्या सर्व भाषेमध्ये आहे. जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम संपूर्ण जगामध्ये एकच आहे. भारतात जो अभ्यासक्रम आहे तो जगातल्या इतर देशांमध्ये पण अभ्यासक्रम आहे या पुस्तकामध्ये. लॉर्ड बेडन पॉवेल यांचं तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. सैनिकी सेवा देत असताना त्यांनी बराच काळ भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत सैनिकी सेवा दिली. आणि ती करत असताना डच लोक जे होते त्यांना बोर म्हणायचे त्या काळामध्ये. डच आपल्या भारतात पण इंग्रज, फ्रेंच, डच आणि पोर्तुगीज यांनी व्यापारासाठी सत्ता स्थापन केली होती. त्याच पद्धतीने दक्षिण आफ्रिकेत पण डच लोक होते आणि डच आणि इंग्रज यांचा व्यापारावरून सतत वाद व्हायचा. त्या काळामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये मेपिंग नावाचं एक कसबा होतं, गाव बऱ्यापैकी मोठं. त्या गावावर इंग्रजांची सत्ता होती आणि त्या काळामध्ये बेडन पॉवेल स्वतः त्या कसब्यामध्ये सैनिकी अधिकारी म्हणून काम करत होते. आणि हे करत असताना 1899 ची गोष्ट लक्षात ठेवा. 1899 मध्ये ते मुलं फर्स्ट एड काही निरोप पोहोचवायचा असेल, जे हरकामे होते म्हणजे जे जे काम त्यांना त्यांच्याकडे यायचे ते काम होते मुलं करायची. आणि हे सर्व बेडन पॉवेलच्या लक्षात की काय करू शकतात मुलं, हे किती प्रमाणात त्या ठिकाणी चांगले काम करू शकतात हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलं 1899 मध्ये. आणि 17 दिवस डचांना त्या मुलाच्या साहाय्याने त्यांना त्या मेपिंग मध्ये आणि मग तेव्हापासून बेडन पॉवेलच्या डोक्यात आलं की मुलं हे इतकी फार महत्वाचे असतात आणि म्हणून मग त्यांच्या डोक्यात तेव्हा ही ठिणगी पेटली. स्काउट कोणासाठी? ज्या दिवशी शेवटच्या दिवशी तुमचा समारोह होईल त्या दिवशी तुमचं एक प्रार्थना घेतली जाईल. त्या प्रार्थनेला नाव दिलेलं आहे सर्व धर्म प्रार्थना. तुम्हाला नाव माहिती आहे काय नाव आहे? सर्व धर्म प्रार्थना. आपल्यातल्या जे काही सर्व धर्माचे लोक आहेत त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी त्यांची सगळ्यांची प्रार्थना होत असते. कशी आहे चळवळ ही? सर्व धर्म समभाव चळवळ आहे. आणि गणवेश धागे आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की गणवेश घ्यावा लागेल, व्याख्येमध्ये दिलेला आहे.
गणवेशामुळे या प्रशिक्षणामुळे ते वेगळे झालेले आहे. ठीक आहे. तर सरांना मी विनंती करेन की सर आपण त्यांना सन्मानपूर्वक हे बीड्स परिधान करावा. बघा, म्हणजे अशी इच्छा सगळ्यांची असावं की आपण सुद्धा एक व्यवस्थित प्रशिक्षण करावं. लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर बड़े मजेदार, गोल टमाटर बड़े मजेदार, लाल टमाटर बड़े मजेदार, गोल टमाटर बड़े मजेदार. एक दिन उसको चूहे ने खाया, एक दिन उसको चूहे ने खाया, एक दिन उसको चूहे ने खाया, एक दिन उसको चूहे ने खाया. बिल्ली को भी मार भगाया, बिल्ली को भी मार भगाया. एक दिन उसको चूहे ने खाया, एक दिन उसको चूहे ने खाया. बिल्ली को भी मार भगाया, बिल्ली को भी मार भगाया. लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर बड़े मजेदार, गोल टमाटर बड़े मजेदार. एक दिन उसको बिल्ली ने खाया, एक दिन उसको बिल्ली ने खाया, एक दिन उसको बिल्ली ने खाया, एक दिन उसको बिल्ली ने खाया. कुत्ते को भी मार भगाया, कुत्ते को भी मार भगाया, कुत्ते को भी मार भगाया, कुत्ते को भी मार भगाया. लाल टमाटर बड़े मजेदार, लाल टमाटर बड़े मजेदार, गोल टमाटर बड़े मजेदार, गोल टमाटर बड़े मजेदार. लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर बड़े मजेदार, गोल टमाटर बड़े मजेदार. एक दिन उसको कुत्ते ने खाया, एक दिन उसको कुत्ते ने खाया, एक दिन उसको कुत्ते ने खाया, एक दिन उसको कुत्ते ने खाया. शेर को भी मार भगाया, शेर को भी मार भगाया. एक दिन उसको कुत्ते ने खाया, एक दिन उसको कुत्ते ने खाया. शेर को भी मार भगाया, शेर को भी मार भगाया. लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर बड़े मजेदार, गोल टमाटर बड़े मजेदार. एक दिन उसको शेर ने खाया, एक दिन उसको शेर ने खाया. हाथी को भी मार भगाया, हाथी को भी मार भगाया. एक दिन उसको शेर ने खाया, एक दिन उसको शेर ने खाया. हाथी को भी मार भगाया, हाथी को भी मार भगाया. लाल टमाटर, गोल टमाटर, लाल टमाटर बड़े मजेदार, गोल टमाटर बड़े मजेदार. Let's go. तुम्ही पुढे जिल्हा परिषदचे दोन्ही ठिकाणी का? हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में, शुद्धता देना हमारे ध्यान में आओ, प्रभु आंखों में बस जाओ, अंधेरे दिल में आकर के भरी जगह बहा दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सा
का हमें परमात्मा देना, दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना। ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा। नीला रंग गगन सा विस्तृत मातृभाव फैलाता, और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढ़ेगा। ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा। भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा। आओ आग के पास, आग से रोशन, हुई है रोशन। आओ आग के पास, आग हुई है रोशन। आओ आग के पास, आग से रोशन अपनी बस्ती। कैसी बुलंदी, कैसी है बस्ती। आओ आग के पास, सूरज डूबा निकले तारे, खत्म हुए सब काम हमारे। मिलकर बाग जगाओ, आओ आग के पास, आग हुई है रोशन। आओ आग के पास। स्मिथ बेडन फॉर्ड, रॉबर्ट टिफलसन, स्टीव नंतर न जोडायचं आणि शेवटी स्मिथ ड्युटी चेंज ही फार महत्वाची प्रोसेस असते आपल्या कॅम्पिंग. सर हॅलो सर प्लीज. जैसे थे झंडा गीत शुरू। भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा। नीला रंग गगन सारे मातृभाव फैलाता, त्रिदल कमल नित तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता। और शब्द कहता है प्रतिपल आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा। भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा। अंदर की ओर रुक। कोर्स विश्राम, आराम से। आता इथून पुढे काय असतं की आपल्याला काही सूचना असतात. त्यातलं जे काय असेल ते ठेवायचं आणि अलर्ट व्हायचं. ड्युटी इंडियामध्ये पॅक पॅक पॅक. तुम्ही काय करायचं, ज्या दिवशी आपला आवाज येतोय त्या दिवशीला तुम्ही काय करायचं, पॅक म्हणायचं आणि नावं द्यायचं. ओके. आणि आल्यानंतर इथं काय करणार आहे, करेल तेव्हा तुम्ही मोठा सर्कल करायचं, मागे सरकायचं. आलं लक्षात? सरका पाठी. मोठा सर्कल करणे काय
नीट लक्ष ठेवा काय होते. आता बघा आपल्याला काय करायचं. सर जे होते सर ACM होते. ACM म्हणजे असिस्टंट कब मास्टर, सहाय्यक कब मास्टर मराठीमध्ये. सरांनी आधी तुमचा पॅक कॉल केला. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त होते, तुमच्या शतकात काम करत होते, खेळत होते, आता तुम्ही उभे होते. तुम्हाला पहिला पॅक दिला सरांनी. पॅक तुम्ही अलर्ट झालात की आमचे कब मास्टर किंवा सहाय्यक कब मास्टर काहीतरी सांगतात असं म्हणून, बरोबर. नंतर पुन्हा सरांनी काय केलं, 3 पॅक पाठवले. पॅक पॅक पॅक. मग तुम्ही इकडे येण्यासाठी रेडी झालात. तुम्ही पण त्यांना ओ दिली, त्यांनी हाक दिली, तुम्ही त्यांना ओ दिली, म्हणजे पॅक म्हटलं तुम्ही. चौथा पॅक तुमचा होता. आणि मग तुम्ही धावत आले आणि सर्कल केलं या पद्धतीने. आणि आता तुम्ही सगळे उभे आहात. या गोष्टीचा संदर्भ याच्या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत. काल पण एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं मी की स्काउटमध्ये ज्या ज्या गोष्टी अडॉप्टेड गोष्टी आहेत, असं जमिनीला बोटं टच करायचे नाहीत. पुढचे जे पायाचे तळवे आहेत त्याच्यावर फक्त बसायचं आहे. मागे गॅप पाहिजे पायांमध्ये. ज्याला पूर्ण बसता येत नसेल त्याने अर्ध्यावर बसलं तरी चालेल. जास्त ताण घ्यायचा नाही शरीराचा. या पद्धतीने उडी मारायची नाही किंवा वेगळी काही हालचाल. हां सुरू. व्हेरी गुड. जमलं. आता पुढे काय करायचं. आता आपण इथं बसलेलो आहोत. आता तुम्ही काय करायचं, सगळ्यांनी उभं राहायचं अशा पोझिशनमध्ये. फक्त पोझिशन करा. हात जोडलेले, इथं पुढे नाही. सरळ हात, तिरपे तारपे नाहीत, सरळ. समजतं का? आणि बोला. आम्ही सर्व कप, आम्ही उत्तम कप होणार. बोला सगळ्यांनी सोबत बोला. आम्ही उत्तम कप होणार. आता तुम्ही काय करायचंय, झालं. हा तुम्ही असंच राहू द्या. आता तुमची बोलण्याची वेळ आहे. वा 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 वा. होऊ 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 4 वेळा म्हणायचं. आणि ते करताना चौथ्या होऊला तुमचा हात खाली गेला पाहिजे, बरोबर. सोबत व्हेरी गुड. आता इथं जे कप मास्टर आहेत म्हणजे ते कप मास्टर म्हणतील थँक्यू कप्स. तुम्ही पॅक पॅक पॅक. खांद्याला खांदा लावून आणि लागच्या जागी नाही ते फिरावं लागतं. होळीला मोठी फिरतो ना आपण, त्या पद्धतीने फिरावं लागतं खांद्याला खांदा लावून. आणि मग बरोबर सरांच्या पोझिशनला तो जो बस लीडर असतो ना मुलगा, तो समोर येतो बरोबर. पोझिशन विश्राम. पॅक. चौथक. पॅक. विश्राम. दोघांचे पाय सोबत आले पाहिजे.
पॅक विश्राम. सावधान. बसा खाली. आणि मग वाळली केला सगळ्यांनी सोबत. आम्ही उत्तम क बोलणार. बोला सोबत सगळ्यांनी. आम्ही उत्तम क होणार. वा वा 4 वेळा. 4 वेळा, sorry. मला सॅल्यूट द्यायचं खाली आला. वा 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 वा. उजव्या हाताने सॅल्यूट पाहिजे. सगळ्यांच्या सोबत झालं पाहिजे सॅल्यूट. रेडी? तुम्ही पण द्या ना सॅल्यूट. आता सगळ्यांनी म्हणायचे पुढे. हो 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 हो. थँक्यू कप्स. पॅक विश्राम. सावधान. प्रार्थना शुरू. छोटे छोटे बाल हमारी लेना तू संभाल. कदम कदम पर करे गलतियाँ सद्बुद्धि देना भुला गलतियाँ. तुम जिनको लेगा संभाल. हम है छोटे छोटे बाल हमारी लेना तू संभाल. पॅक विश्राम. ध्वज लीडर चल दो. आता रिलेट होतंय का हे बघा, आधी इथपर्यंत येतील ध्वज लीडर, मग पुढे एक पाऊल येतील आणि मग हा अँगल जाईपर्यंत ते ध्वजाची दोरी तिथं धरतील आणि ओढतील. सॅल्यूट करा प्रॅक्टिस. आता तुम्ही कप आहेत म्हणून 2 बोटांनी बसा. मागे जायचं परत एक पाऊल. आता तुम्ही पण सॅल्यूट करायचं. जैसे थे. झेंडा घे. सुरू. भारत का झेंडा ऊंचा सदा रहेगा. ऊंचा सदा रहेगा. झंडा ऊंचा सदा रहेगा. नीला रंग गगन सा विस्तृत भाव फैलाता. तिलक कमल दीन प्रतिज्ञाओं की याद दिलासा. और चक्र कहलाए विफल आगे कदम बढ़ेगा. ऊंचा सदा रहेगा. झंडा ऊंचा सदा रहेगा. भारत स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा. ध्वज लीडर तिथे पोहोचले. थांबा, बोलू नका. तिथे पोहोचले की तुमची ऑर्डर असेल. अंदर की ऑर्डर. तुम्ही ऑर्डर ऐकली सर? हो सर. हां, यांची ऑर्डर ऐकल्यानंतर तुम्ही पण सोबत टर्न व्हायचं. अच्छा उजवीकडून सर. हां तिथे मोड. हां, नेहमी उजवीकडून वळायचं. आले सगळे सोबत. पॅक विश्राम. आराम से. इथपर्यंत तुमच्याजवळ ठेवायची. त्यांच्याकडे आहे त्यांच्या खिशामध्ये ऑलरेडी. त्यांनी जे दिली ती त्यांच्यात ठेवायची. तुमची जी पहिली होती ती हातात राहायची. सावधान. ओव्हर टू ड्युटी लीडर. बरोबर करताय. ड्युटी चेंज. ड्युटी चेंज. ड्युटी चेंज. एक पाऊल मागे यायचं. सर्व सोबत चालत यायचं. पटकन. एक पाऊल मोडायचं. 30 सेकंद. राईट टर्न. एक पाऊल पुढे यायचं. बरोबर मागे होतं. थांबा. तुमची ड्युटी जी ना ती यांना द्या. ड्युटी द्या. ड्युटी काढले. परत हँड्स डाऊन.
आता तुम्ही डावीकडे एक पाऊल निघायचं सगळं. यस करेक्ट. नाही तुम्ही नाही सर, जाधव सर तुम्ही. उजव्या हाताने वळायचं. पिछे मूड. तुम्ही काय करणार सर? गुड. निघा. चला एक पाऊल पुढे जातो. इकडे बघायचं या पद्धतीने. डावा पाय पुढे काढायचा. लग्नात उजवा पाय काढतो. म्हणून सांगून ठेवतो ना उलट. तुमचे कार्ड यांना द्यायचे उपशकत नाही. आता ड्युटी ठेवण्याचे प्रकार असतात. एक तर वरच्या खिशात ठेवली जाते ड्युटी किंवा खालच्या खिशामध्ये ठेवली जाते. आपण दान कशा कोणत्या हाताने देतो? पट्टी घेतली. ओके. सॅल्यूट. दोघांनी एकमेकाला सॅल्यूट करायचं. डावीकडे एक पाऊल निघा सगळ्यांनी. दोघांनी डावीकडे एक पाऊल निघा. उजव्या हाताने पिछे मूड. बरोबर. चला जा मागे. आम्ही एक पाऊल पुढे करेक्ट. आता पिछे मूड. झालं. आता इथे मला लक्षात ठेवायचं. उजवीकडचे जे सगळे असतात ना, तुम्ही एक वर पुढे यायचं सर. आजच्या 12 वाजेपासून उद्याच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या या ठिकाणी तुम्ही काय सर? सत्र आणि वर्ग व्यवस्था. वर्गामधल्याची व्यवस्था सिव्हिल प्रमुखांना सहकार्य आव्हान लेखन आणि फोटो. आजच्या कार्यक्रमात तुम्ही करायचं आहे. आणि ते फोटो ग्रुपवर टाकायचे. आता काय करायचं? इथे तुम्ही 11 वाजेपासून पहिले सॅल्यूट. सॅल्यूट काहीतरी. आणि पण सॅल्यूट द्या त्यांना. तुमची ड्युटी सॅल्यूट. जातो सर. सॅल्यूट. सादरीकरण करायचं. व्हेरी गुड. वर्गाला विजिट करतो. काहीतरी विशेष घटना घडली. त्या गोष्टीचं शॉर्टकट मध्ये सकाळी आल्यानंतर आता तुम्ही काय करायचं? त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं? तो अहवाल वाचून कोणता षटक आहे तुम्ही? एकाने. जा मागे. असते फक्त एक एक पाऊल सगळ्यांनी उजवीकडे सर का एक का सरकवलं माहिती का? आपण इथे जागा नव्हती म्हणून. जागा असताना तेव्हा सरकायची गरज नसते. तुमच्या ड्युटी नंबर काय आला तुम्हाला? 1 आला तुम्हाला. बरोबर. अशा उडी मारायची. कप नाही उई बी काही करायचं. स्वच्छ आणि नम्र असतो. परत राऊंड. ओके. उलटी मारत. एक राऊंड. एक नियम संपला. आज्ञाधारक असतो. परत स्वच्छ आणि नम्र असतो. हमारी लेना तू संभाल. और दूसरा और सावधान. सड़क नहीं का चल दो. सैल्यूट. लगी शुरू. रंग गगन सा विस्तृत भातृभाव कैलाता. जल कमल नीन प्रतिज्ञा ओ की याद दिलाता.
और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा भारत स्काउट गाइड झंडा, ऊंचा सदा रहेगा। कोर्स विश्राम, आराम से। हा कोर्स पण 7 दिवसाचा असतो, 7 दिवसाचा असतो आणि 7 दिवसाचा कोर्सचा दिवस आहे। आपण जे LW पासून शेवटच्या ट्रेनिंग पर्यंत सर्व कोर्स हे एनटी पॅक विश्राम, सावधान। तुम्ही नाही विसरले का? व्हेरी गुड, वाका खाली, फक्त खाली वाकायचंय अजून, बाकी म्हणायचं नाही। म्हणायचं केव्हा? हम हैं छोटे छोटे बाल, हमारी लेना तो संभाल, कदम कदम पर करे गलतियाँ, सब देना भुला गलतियाँ, तुम भी न खोलेगा संभाल। हम हैं छोटे छोटे बाल, हमारी लेना तू संभाल। दोन बोटाने हा जैसे थे झंडा की सुरू ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा। नीला रंग गगन सा विस्तृत भातृभाव फैलाता, विदल कमल हित दीन प्रतिज्ञा की याद दिलाता, और चक्र कहता है प्रतिबल आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा झंडा, ऊंचा सदा रहेगा भारत स्काउट गाइड झंडा, ऊंचा सदा रहेगा। कोर्स विश्राम, कोर्स सावधान, आगे करने के लिए स्वस्थ राइट टर्न, राइट लाइट ओके रेडी, माझ्यासोबत माझ्या मागून म्हणा। खारुताई छोटीशी, खारुताई छोटीशी आहे का माहित, आहे का माहित, राही कोठे सांगू का, राही कोठे सांगू का, झाडाच्या ढोलीत, झाडाच्या ढोलीत, फिरे कशी सांगू का, फिरे कशी सांगू का, छत्री घेऊन शेपटीची, छत्री घेऊन शेपटीची, पांघरते अंगावर, पांघरते अंगावर, शाल काळ्या पट्ट्यांची, शाल काळ्या पट्ट्यांची, खारुताई छोटीशी, खारुताई छोटीशी का माहित, आहे का माहित, राही कोठी सांगू का, राही कोठे सांगू का, झाडाच्या ढोलीत, झाडाच्या ढोलीत, फिरे कशी सांगू का, फिरे कशी सांगू का, छत्री घेऊन शेपटीची, छत्री घेऊन शेपटीची, पांघरते अंगावर, पांघरते अंगावर, शाल काळ्या पट्ट्यांची, शाल काळ्या पट्ट्यांची, खारुताई छोटीशी, खारुताई छोटीशी। लेट्स गो।
बढिया हां बडा बढिया असं नाही स्वर्गात आकाश गंगा घेऊन त्यापेक्षा सगळ्यांना तुमच्या तोंडातून एकही चांगला आवाज निघत नाही अगं उत्साहाने करा ना मेल्यासारख्या नका करू. म्हणजे हा उत्साहाचा कार्यक्रम आहे तुम्ही मुलींसोबत घेताना तर छान पण आपण मुलं खूप छान करतो हा तर मग तुम्हाला शिकवण्याचा उद्देश आहे की तुम्ही आता मुलं आहात उद्या तुमचं वय तुम्हाला वापस जाणार बरोबर हे संधी पुन्हा येणार नाहीये समजलं. अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करत असतो. मला सांग काय बोलते तू सांग मला माझ्यापेक्षा काय महत्वाचं आहे तुझं नाही आहे ना काय सांगितलं सांग मी ते सरळ उभी राहा. हा ठीक आहे ठेवून देऊ नंतर म्हणाली. प्रत्येकांना काही वैयक्तिक बोलायचं आहे का इथं काय चालू आहे इथे म्हणजे हा एक प्रकार झाला आहे दिसत नाहीये ना छोटा दुखतोय कुणीतरी मजबूत मॅडम आम्ही दगड नाही आम्ही बुलबुल आहो आणि पक्षी उडायला घ्या ना आवाज बुलबुल आम्ही हात खाली बोला. सर आमचा प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. आमची दीक्षाविधी घेण्यात यावी. व्हेरी गुड. बरं बाळांनो तुम्हाला कच्चे नियम माहीत आहेत का? हो. किती आहे? 2. नंतर कच्ची प्रार्थना माहीत आहे? मी तुमच्या विश्वास ठेवू ही स्वतः तुम्ही पुढे न्या. पुढे या. हात ठेवायचा डावा हात ठेवायचा सगळ्यांनी डावा हात ठेवायचा आणि उजव्या हाताने थोडं इकडे मार्किंग करायचं. क्रॉस व्हा म्हणजे पुढे अच्छा मार्क करायचं. माझ्या पाठोपाठ नाही का 2-3 बोट मी तुमच्यासाठी असे वचन देतो की ईश्वर आणि स्वदेश या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा कच्चे नियम आचरणात आणण्याचा आणि दररोज सत्कृत्य करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. तर घ्या हे नंबर कॉलेज उभे 1 नंबर 2 नंबर उभे राहा. चल 1 नंबर 2 नंबर या 3 नंबर इकडे. आजपासून तुम्ही जागतिक संघटन सभासद झाले त्याबद्दल तुमचे थोडं बटन पुढे करायचं. जागतिक संघटन सभासद त्याबद्दल तुमचं अभिनंदन.
सॅल्यूट. आता 3 बोटांनी तुम्ही सॅल्यूट करायला पात्र आहात. जैसे थे सॅल्यूट. तुम्ही 2 बोट मारा. चला आपलं शक्य जा. आता तुम्ही षटकार जाऊन फक्त उभं राहायचं तुमच्या जागेवर. फोटो सेशन नंतर करू आपण सगळं. सर्व षटकांनी आपल्या षटकाचं नाव लक्षात ठेवा आपल्या उमेदवारांनी. हिरवा षटकाने सर्व सदस्यांनी प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. त्यांची दीक्षाविधी घेण्यात मुलांना मी आता काही प्रश्न विचार तुम्हाला त्याचा पुढचा फक्त पॉलिसी करून द्यायचं. पक्के नियम किती आहेत? 2. प्राप्त माहीत आहे, खंडगीत माहीत आहे. मी तुमच्या विचार ठेवू मी सातत्य प्रयत्नात आता इथे हात ठेवा, डावा हात ठेवा. 3 बोट तुझ्या हाताने साईन करा. 3 बोट माझ्या पाठीमागे बोट जोडलेले पाहिजेत. मी असे वचन देतो की ईश्वराने या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा पक्ष नियमाचा आचार जाणण्याचा आणि दररोज सत्कृत्य करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. एक नियम कोण आहे? घ्या सर. तुमच्या समोर होतं फक्त पुढे निस्वार्थ सेवेने काम करण्याच्या चळवळीमध्ये तुमचं स्वागत आहे. करांगे तुम्ही राहा. किंवा बिस्किट चॉकलेट तुम्ही 3 बोटांनी द्या, तुम्ही 2 बोटांनी सॅल्यूट करा. षटक नेहमी वाईट पांढरा. षटकातील सदस्यांचे प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. त्याची दीक्षाविधी घेण्यात यावी. मी तुमच्या विश्वास ठेवू ही संस्था पुढे घाल तुम्ही डावा हात पूर्ण ठेवा, उजव्या हाताने 3 बोटांनी सर 3 बोटं करा सर. इथं नाही, इथं या विषयीचे माझे कर्तव्य आणि दररोज सत्कृत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन.
या सर एक नंबर पुढे. सरकारमध्ये सर्व सदस्यांचा सर्व सदस्यांचं प्रवेश परीक्षेचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. त्याची शिक्षाविधी घेण्यात येईल. तुम्ही अजून नवरदेव झालेलं आणि मग मला मी काय तसं विचारलं ते फक्त पॉझिटिव्ह आहे. तुम्हाला कपचे नियम माहीत आहे? किती नियम आहे? झेंडा किती माहीत आहे? प्रार्थना माहीत आहे? मी तुमचा विश्वास ठेवू. मी सांगतो पुढे या. खांद्यावर हात ठेवा तरी चालेल. खांद्यावर हात ठेवा. डावा हात खांद्यावर ठेवायचं सगळ्यांनी. मी असे वचन देतो की ईश्वराचा देश या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा पक्ष नियमाचा चालण्याचा आणि दररोज सत्कृती करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. एक नंबर बोल. काढा. फोटोसाठी आपण वेळ घेऊ. तुम्हाला हवे तसे फोटो काढू आपण, हरकत नाही. आजची तारीख हाथ पीछे बढ़ेगा, पीछे वो एक तरफ चालू हाथ नीचे घेऊन जाते. फॉलो मी. प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. त्यांची दीक्षाविधी घेण्यात यावी. मुलांना मी तुम्हाला काय प्रश्न विचारायचं त्याचं उत्तर पॉझिटिव्ह द्यायचं. तुम्हाला कच्चे नियम माहीत आहे? किती नियम आहेत? कच्ची प्रार्थना माहीत आहे? तुम्ही संस्था पुढे या. तुम्ही त्याची वाल्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवा. सेल्फी काढू नका. मला मागे दिसत आहेत बरं का. मी एकदा विनंती केली तुम्हाला. मी असे वचन देतो की ईश्वर आणि स्वदेश या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा कच्चे नियमाचा आचार आणण्याचा आणि दररोज सत्कृत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. एक नंबर कोण आहे? घ्या सर. एक नंबर म्हटलं. यांना झालं सर, यांना घ्या. ठीक आहे, यांना घालू शकतो. ठीक आहे, त्यांचा विषय झाला ते घालतो. आजच्या समितीचा समावेश झाला त्याबद्दल तुमचा मनपूर्वक अभिनंदन. दांडे गेल्या गाडी तुम्ही सुद्धा एवढे चांगले गाडी काय पुढे मागून पडतो काय चिकतो
दाढी करायची होती. सुंदर चेहरा ठेवायचा आपल्याला, चेहरा दिला देवाने, त्याला सजून ठेवायचा आपण. कमी झालं? लिहिलं आपल्याकडे लंबा घेऊन जाऊ. लिहिलं पुढे जा, फॉलो मला पटकन पटकन झाला घ्या. तो कपचे देऊन किती आहे? कपची प्रार्थना आहे इथे का झेंडा घेऊन येतो. कपची संस्था पुढे चांगला मी तुमच्या विषय ठेवू ठेवायचं. त्याच्या खाली हात ठेव. उजव्या हाताचा असं असे चिन्ह करा. पुढे पुढे उजव्या हाताने असं करा. डावा हात त्यांच्या खांद्यावर ठेवा मागच्यांनी. प्रयत्न करी. एक नंबर चला ज्यांचं समस्या ज्यांचं किती म्हणतात घ्या ना. हो चला बोला. ये सर ये सर दादा सर नंतर ह्यांच्यापासून फोटो घ्यायचा. वाटत चला. आता त्यांचा एक ग्रुप फोटो घ्या सर. हो आता एक एक षटकाने आपला फोटो स्वदेश याविषयीचे कर्तव्य करण्याचा इतरांच्या उपयोगी पडण्याच्या आणि गुरुचे नियम गाईडचे नियम आचरणात आणण्याचा प्रयत्न करीन. सॅल्यूट करा. हात नीचे असा समोरून हात खाली करायचा. ओके. आता या ठिकाणी फोटो काढायचा असेल काढतील सर काढतात आहे. सर फोटो काढा. आमचे जागतिक स्काउट गाईड चळवळीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजपासून तुम्ही या संस्थेच्या सभासद झालेले आहे. खूप खूप अभिनंदन. ओके गावित सर आमचा पण छान. आता तुम्ही नाही हा आमचा पण फोटो काढा मॅडम. सर ऊन खूप लागते. ऊन लागते. डायरेक्ट चक्कर यायला आणि प्रत्येक शिबिरामध्ये प्रत्येक ठिकाणी माझा सहभाग असायचा. मग शिबिरामध्ये शेकोटीचा कार्यक्रम असो की सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा म्हणजे बरेच काही सहभागाच्या रेसिपी वगैरे काही असं त्याचे वेगळे प्रकार असायचे. सगळ्यांच्या मध्ये सहभाग असायचा आणि एक आनंद मिळायचा. इथं जेव्हा आम्ही आली तर मला ते पण वाटलं की आज म्हणजे मी सुरुवातीला मी आली नाही कारण मला माहिती होतं की सुरुवातीला आपली मानसिक स्थिती कशी असेल. पण आज तुम्हाला वाटत असेल की खरंच आपण घेतलं ते खूप चांगलं आहे. म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी सुद्धा आणि आपल्या स्वतःच्या मुलांसाठी सुद्धा. कारण कप आणि बिगुल हा जो वयोगट आहे तो 6 ते 10 वयोगट आहे. या वयोगटातले मुलं सायकोलॉजीचा जर विचार केला आपण मानसशास्त्राचा जर विचार केला तर या वयोगटातल्या मुलांना त्या आपण जे काही देणार आहोत जे काही संस्कार देणार आहोत त्या गोष्टी आपण शिकवणार आहोत त्याची आणि त्याचा ते उपयोग पण करतात अनुकरण पण करतात आचरणात पण आणत असतात. त्या वयोगटाचा पुढचा वयोगट आहे तो Can anyone tell the scope of this session today and tomorrow? कोणीतरी सांगा 7 दिवसात काय होतं. 7 दिवसात काय होतं
दोन धर्मणी आपलं दोन कोणी आहे आणि ज्योतिषीच्या कुटुंबात नावाचं आता मी प्रस्थान दिले या नमशास्त्रामध्ये गायनसाहित्य वगैरे प्रस्थान. आता डेमो देणार. डेमो म्हणजे प्रात्यक्षिक. हुकुमांसाठी सावधान DP नंबर 1 किती एक तर मराठी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये खिचडी करायची नाही. कारण विषयामध्ये सावधानामध्ये जास्त वेळ मुलं राहू शकत नाही. व्यायाम करावा एक ती स्थिती. व्यायाम शिकवलं तुम्हाला नाही शिकवलं एक स्थिती. व्यायाम सुरू. डोकं नंतर कर्णालिका मान आधी घ्यायचे ते म्हटलं होतं. कमी 10 ते 12 वेळ करायचे 6 ते 12 वेळ करायचे. ओके. त्यानं काय होतं आता डेमो झालं एक्सपिरियन्स झालं आमचा त्याचा फायदा म्हणजे रक्तपेशन ब्लड सर्क्युलेशन आणि नंतर त्याचं त्याच्यावर डाव जरी नाही मग हुकूम माफ केली. हा लक्षात. कोर्स सावधान हुकूम माफ केली. DP एक्सरसाइज नंबर 1 किती व्यायाम सुरू. आपल्या परीने आपले शरीर कुठले टेक्नॉलॉजी काही हळूहळू करा. श्वास येत आहे जात आहे याचं लक्ष ठेवा. व्यायाम घालताना DP टोपी घालायची नाही. टोपी ठेवून द्यायची कारण लोकांना सुद्धा व्यायाम करायचा आपल्याला. हम म्हटलं बरोबर. व्यायाम पूर्ण इतकली आहे. व्यायाम पूर्ण करा खप असं लगेच हात घ्यायचं. थांब. सर्वांचं बघायला सर्व मुलं झाल्यानंतर द्यायचे ते त्याचा फायदा काय आहे. रक्तबीज ब्लड सर्किट हा एकच लक्षात ठेवायचं. हे मान आहे कसं आहे ब्लड सर्किट बस एकच. आता आपण दुसरं सर आता आला तुम्ही येताना पहिल्या दिवशी शिकवलं एक म्हणजे कमी सर असं होतं याचा अर्थ मला सर्व हां कॉपी काढून ठेवा तिकडे. असंच मुलांना घुसू द्यायचं नाही. मुलंसुद्धा असं घुसतात म्हणून त्यांना सांगायचं. आपण आपली शिस्त पाळली म्हणजे मुलंसुद्धा शिस्त पाळतात. चला कोच सावधान व्यायाम प्रोग्राम 2 किती झुका खाली झुका बेडवा आणखीन बेडवा समोर बघा दोन्ही चालू आजूबाजूला. हां व्यायाम सुरू. इकडे बरं म्हणायचं हॉल्ट किती मध्ये या जैसे ते हात खाली त्याचा फायदा खूप पुसायची. व्हेरी गुड व्हेरी गुड. पहिला काय होता आपला दुसरा आणि तिसरा कोट घात क्रमांक 3 किती व्यायाम सुरू. धक्क्याने यायचं हात हलवून यायचं. श्वास असतो तोंडाने यायचं हे नाकाने यायचं तोंडात श्वास सोडायचं. हळूहळू टेकवर ओढ काय तुमची वेगवेगळ्या हळूहळू करा. कॉम्पिटिशन आपलं स्पर्धा करायची. हाताच्या बोटाला लक्ष ठेवा. हात तुमची मानसिकता घडवून
दुसरा पप्पू, तिसरा पोटोबा. म्हणजे आपण वरून खाली चाललो. हा लक्षात. त्याचा फायदा काय? हा पोटोबा. हा कोण व्यायाम करून चौथा किती? कानाला लागून हात पाहिजे. पेंगा बाई पेंगा बरोबर जायचं का? मान सोडायचं नाही, मान सोडायची नाही, मान सोडू नका, मान धरून ठेवा, मान धरून ठेवायची. अरे बाळा मान सोडायचे नाही. साहेब तुमच्याकडे साहेब मान सोडायचे नाही सर. मान धरून ठेवा. मान धरून ठेवा. चला आता धरून शिकायला लागेल तुम्हाला. चला तुझीकडे. हां चला आता डावीकडे. खाली बघ, खाली बघ. तुझी क्रॉस वाईज यांची क्रॉस वाईज. हां हॉल्ट. व्यायाम पूर्ण करा. स्थितीमध्ये या. व्यायामची सर्कल पूर्ण करून स्थितीमध्ये या. हां द्यायचे ते. याचा काय फायदा आहे? हां चुकलं चुकलं. पाठीचा कणा. पहिला चेहरा रक्तभिषण, दुसरा फुफ्फुस, तिसरा चौथा पाठीचा कणा धड. का लक्षात? आता पाचवा आहे. हुकूम हाफ केली. 2 ते 4 होणार नाही. ते 2च आहेत. 2 ते 4 होणार नाही. खिशेमध्ये हात घालता मोजत बसतं. 2 आहे की 4 आहे, 2 आहे की 4 आहे. चुकलं. हा व्यायाम विश्रामध्ये आहे. चुकलं. व्यायाम 5 स्थिती. वर बघायचं, खाली झुकायचं, हळूहळू खाली यायचं. ओला हात लावण्याचा प्रयत्न करायचा. कारण सर्वांचं शरीर लवचिक नाही. तुम्ही केलं तर रोज केलं तर लवचिक होईल तुमचं. आधी श्वास भरून भरत खाली यायचं, सोडून द्यायचं. परत श्वास भरत वर यायचं, परत सोडून द्यायचं. असं 6 ते 12 वेळ करायचं. बरं यांचे हात पुस्तक बसतं खाली. पोलीस सुरू. हळूवर बसायचं. हळू उठायचं, हळू बसायचं, हळू उठायचं, हळू बसायचं. हॉल्ट. हां बरं सर. व्हेरी गुड. त्या कमी सर. हां हॉल्ट. यायचं. त्याचा फायदा काय? पहिला चेहरा, दुसरा तिसरा चौथा पाचवा 6वा 7वा. तो हा लक्षात. हा पाद मस्तक नखकांत व्यायाम आहे. हे लक्षण आपण ठरवायचं. एकदा 10 गेलं तर आपलं शरीर शुद्ध राहतं. आपल्या डॉक्टरकडे जायचं नाही. चाललं जिममध्ये चालणार नाही. काय प्रकार आपण ठीक असलं पाहिजे. आपण पुढे यायची नाही. पुढे नसतं, मागेच असतं. इथूनच ऑर्डर. सर फोन ठेवा तुमचा. एक विश्राम. एक सावधान. एक विश्राम. एक सावधान. एक विश्राम. एक सावधान.
विश्राम, सावधान, प्रार्थना शुरू। हम है छोटे छोटे बाल, हमारी लेना तू संभाल, कदम कदम पर खड़े गलतियाँ, सद्बुद्धि देना भुला गलतियाँ, तुम बिन कौन लेगा संभाल। हम है छोटे छोटे बाल, हमारी लेना तू संभाल। त्याग, विश्राम, सावधान, अंदर की ओर रुख। दो लीडर चल दो। झंडा ले रहे, झंडा सायलेंट। जे ते झेंडा घेऊन सुरू। झंडा ऊंचा सदा रहेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा। नीला रंग गगन सा विस्तृत मातृभाव कहलाता, विदल कमल निज दीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता। और चक्र कहता है प्रतिपल आगे कदम बढ़ेगा, ऊंचा सदा रहेगा, झंडा ऊंचा सदा रहेगा। हार स्काउट गाइड झंडा ऊंचा सदा रहेगा। अंदर की ओर रुख। त्याग, विश्राम, सावधान। अड्डी अड्डी पार पे गड्डी कुएं में डोल फटाफट बोल हळूहळू 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 जाऊ द्या, खाली संपूर्ण जाऊ द्या। बारीक करा, बारीक करा, बारीक करा, बारीक करा। हा ते बारीक झालं तर शेवटचं चोक याच्यामध्ये टाकलं लूप पण आपण पतंगाची चक्री गुंडाळतो ना दोरा, तसा पटकन जवळ जवळ गुंडाळ। बॅटला कटिंग, येस करेक्ट। एक्स्ट्रा दोरा आहे कोणाकडे द्या सरांना। टाकलं का? टाकलं का? बस आता याला कापून टाक थोडस, पक्की झालेली हे दोरी बघा। आणि इथून सुरू करायचं विपिंग, याला विप म्हणतात। दोऱ्याची टोकं शेवटते 1 2 3 4 5 34 35 36 37 38 39 40 आणि याच्यामध्ये शेवटी टाकून द्यायचं लूप बारीक बारीक करून। 2 टोकं जोडण्यासाठी जी गाठाचा ज्या गाठीचा वापर होतो त्याला आपण रिप नॉट म्हणतो। पण म्हणा, सरळ म्हणा, एक समांतर जाडीच्या दोरीचे दोन्ही टोकं जोडण्यासाठी ही गाठ मारली जाते, त्याला रिप नॉट म्हणतात। ही झाली व्याख्या। आता याचा उपयोग होतो पार्सलची 2 टोकं बांधण्याची। बोला, पार्सलची 2 टोकं जोडण्यासाठी, पार्सलची 2 टोकं जोडण्यासाठी, दांडेची 2 टोकं जोडण्यासाठी, दांडेची 2 टोकं जोडण्यासाठी। एवढं लक्षात ठेवायचं, फक्त जास्त फाटपसार करायचं नाही, मुलांना कन्फ्युज, 2च ठेवायचं किंवा एकच ठेवायचं, पार्सलची टोकं किंवा बँडेची टोकं जोडण्यासाठी। बस ते जोडायचं, वरसा द्यायचं, इथं झालं खालची दोरी। आता हे दोरी करीला असं करायचं, या दोरी खाली करायचं, म्हणजे असं आलं
करा. परत डाव्या हाताच्या दोरीवर उजव्या हातात दोरी ठेवा. मोठी करा दोरी मोठी घ्या जरा. हा खालच्या दोरीला वरसा द्या एक. झालं का एक वरसा. एक दोरी वर एक दोरी खाली झाली. हा जी दोरी खाली जात आहे त्या दोरीला वर करा. ती वरची बाजू अशी ठेवा. गेली. आता डाव्यात उजव्यात दोरी त्या लूपमध्ये टाकायची. टाकली. चुकलं चुकलं 4 5 1 2 डाव्याच्या उजव्याच्या दोरी डाव्याच्या दोरी वर घ्यायची. वरसा द्यायचा. आता डाव्याच्या दोरी वर ठेवायची. उजव्या दोरीवर उजव्या दोरीचे टोक आणि डाव्या त्याच्या लूपवर टाकायचं डाव्याच्या. झालं. अरे क्या व्हेरी गुड व्हेरी गुड. आता सोडायची बरं का. ते सोडायची शिकवत नाही तुम्हाला. त्याचा उपयोग काय आहे. उपयोग काय आणि त्या बारीक दोरी बघून घ्या पर्यंत. आणि बारीक दोरीचा लूप मध्ये घालायचं वरून बोटावर ठेवायचं आणि जे बोटामध्ये लूप आहे त्या लूप मध्ये टाकायचं. नमस्कार. हे झालं शीट गाठ. परत दाढी एक लूप करा. असं केलं का. आता वरून नाही का खालून घालायचं. फार घाई करतात. समजलं पाहिजे समोरच्याला. हा आता बोट असं वर करा. बोट टाईट पाहिजे. लूज नको टाईट. त्या बोटावर ठेवा. ठेवलं का. आता हे दोरी आतून घ्या. घेतली. आता या लूप मध्ये टाकाय दोरी. टाकली का. आता खालची दोरी ओळा फक्त. फिगर ऑफ 8 शीट गाठ. आलं आलं का. दुसऱ्या म्हणजे असं काय किंवा उलटं घेतलं. मी असं घेतलं समजा. इथून घेतलं असं असं घेतलं. उलटं घेतलं उलटं जायचं. मग कसं येईल. हे असं येतं ना. हे असं येते. असं येते. दोरी ठेवायची. बघून घ्या बरं. नंतर उजव्या हाताचा वरसा द्यायचा हातामध्ये. हे झालं. माझ्या हाताला कंगन पडलं. नंतर हे उजव्या दोरी डाव्याच्या खालून काढायची. त्या कंगनमधून काढायची आणि त्या कंगन टोक आतमध्ये घ्यायचं आणि खालची दोरी ओढायची. जीवन रक्षा गाठ म्हणजे सुरक्षा गाठ. लाईफ सेव्हिंग गाठ. परत 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 बघा. बघू पहिल्यांदा बघून घ्या. आलं तुमच्या वरसा आलं का हातामध्ये. वरून वरून वरून. हो देवा वरून घ्या. फिरवा. परत परत 1 2 वरून ठेवा दोरी. खालून नको. वरून 2 खालून. आता ते हात काढा आपला. दोर सोडायचा नाही. झालं. हातामध्ये आलं का बँगल. बँगल आलं हातामध्ये. खालून दोरी घ्या. डाव्या हाताच्या दोरीच्या या बाजू करा. टोक या बाजू करा. सोडून द्या. डाव्याच्या दोरी धरा. डाव्याच्या दोरी डाव्यामध्ये वरसा द्या आणि त्याला टोक डाव्या बाजू काढा. डाव्या बाजू टोक काढा. अशी गाठ बांधली तुमची. झालं ते फिशर म्हणून नाव. व्हेरी गुड. आता याचा उपयोग कुठे होतो. कोणी आपला कारण तो आपण वाटीव स्थान जाऊ. तो आपल्याला धरून ठेवून आपण मरू तोही माझा. तेव्हा बांबू घ्यायचं किंवा आपल्या दोरी असते. दोरी फेकायची. 1 2 3 9 10 11 12 13 15
अठरा. चला ना. एक, दोन, तीन, लवकर लवकर. 5 6 हा. 8 9 हा. 12 13 हा. हा. 16 चला. 1 2 3 4 5 2 6 3 4 5 6 हा. 8 9 10 11 हा. हा. 13 हा. चौदा
सर्व ज्ञान आहे जी चालू असतात हा संस्कृती आणि शेती संस्कृती त्यांची पायघाल्यानंतर हे उत्सुक ती लाईन उठून येते तिथं ती लाईन येते घरीच जाते लागते ते चक्कर घालून त्यांच्यासाठी पुस्तकी घरा नो बोल कोणी बोललं नाही हां पहिले पाहतो Bravo.